चॅनलवरती आपलं स्वागत करतो. मी आता एक कलंबोली या ठिकाणी आपल्यासोबत आहे प्रियंकाताई गाडे मॅडम आहे. स्वागत आहे मॅडम तुमचं आमच्या चॅनलवरती. धन्यवाद. आणि प्रियंकाताई या वार्ड क्रमांक 7मधून उभे आहेत. तर कसं वाटतं उभं आहेत इलेक्शनला, लोकांमध्ये फिरता, प्रचार चालू आहे, कसा रिस्पॉन्स मिळत आहे? लोकांचा रिस्पॉन्स तर खूप चांगला आहे. आपण नेतृत्व कर्तृत्व करणारे लोक आहोत, त्याच्यामुळे आम्हाला काही त्याच्यात वेगळं असं काही आव्हान समोर नाही आहे. आमच्या लोकांसोबत भेटतोय, बोलतोय, चर्चा करतोय, त्यांचे मुद्दे ऐकतोय आणि समस्या ऐकतोय मुळात. म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलंय की इथे महिलांना रोजगार भेटला आहे का, आम्ही जे मुद्दे प्रामुख्याने बोलतोय, महिलांना रोजगार आहे का घरगुती, तर नाहीये. मुलांना मोफत शिक्षण मिळालं आहे का, तर नाहीये. 80% तरुणांना काम मिळालं आहे का, नोकरी आहे का, तर नाहीये. हे सगळे मुद्दे वारंवार ऐकायला येतात. आपण जर पाहिले कळंबोलीमध्ये की काय विकास आहे, ते सगळं कंटिन्यू पाहायला भेटतंय. चालतोय, फिरतोय, लोकांशी बोलतोय, त्यांचा विकास काय झाला हे पाहतोय, ऐकतोय, हे सगळं अनुभवलं. मॅडम, आपण स्वतः धर्मवीर कामगार संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष आहेत. बरोबर मी बरेच दिवस तुमचं कामही पाहतोय. नक्कीच आपण शिंदे गटात होता, बरोबर. कदाचित तिकडे तिकीट मिळालं नाही, त्यामुळे थोडे आपण नाराज आहे, असं काय आहे का? नाराज असं नाहीये, म्हणून आपण वंचित बहुजन आघाडीमधून उभे आहे. नाही, नाराज असं नाही म्हणता येणार. कदाचित शिंदे साहेबांना योग्य वाटलं असेल, नसेल. वंचित बहुजन आघाडीने मला तो संधी दिली की मी त्या पक्षाचं नाव करावं, कर्तृत्व करावं त्या पक्षातून, आणि मला योग्य ती संधी मिळाली पक्षाकडून, तर त्या पक्षासोबत मी कायम कटिबद्ध राहील. तर पण आपल्या प्रभागामध्ये आपण फिरत आहात, तर कसं वाटतंय प्रभागातील लोकांना भेटल्यावरती? म्हणजे त्यांना एक नवीन नेतृत्वाची गरज आहे, हे त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून कळून येते की आतापर्यंत जे आपण विकास ऐकतो ते फक्त ऐकण्यावर, पेपरवरती आहे, न्यूजला आहे. डिजिटल इंडिया झाली आहे, विकास झाला आहे, पण आतापर्यंत आपण पाहतो की कळंबोलीची अवस्था काय, म्हणजे खड्डेमय कळंबोली. आपण हे कायमचं बघू. आता इलेक्शनच्या 2 महिने तोंडावरती कुठे रस्त्यांचं काम चालू आहे, खड्डेमय कळंबोली, शाळेचा एवढा भ्रष्टाचार चालू आहे. कुठेच माझ्याकडे RTIची पूर्ण इन्फॉर्मेशन आहे. मी कुठलीच गोष्ट अशी बोलत नाही. RTIच्या माध्यमातून मी पूर्ण माहिती घेतली आहे की शाळेच्या जे फीज असतात RTE प्रमाणे कोणाला ॲडमिशन होत नाही. कंटिन्यू ॲडमिशन पेंडिंगवरती दाखवतात, वेटिंगवर लिस्ट असते. म्हणजे हे फक्त बोगस कामं आहेत, बोगस कारभार चालू आहे BJPचा किंवा इतर प्रस्थापित पक्षांचा आपण म्हणू. मॅडम, स्वतः तुम्ही महिला आहात आणि नक्कीच मी पनवेल महानगरपालिकेमध्ये पूर्ण फिरत आहे. असं बोललं जातं की जे हार जीतचा मार्जिंग आहे ते महिला ठरवणार आहेत पनवेलच्या मतदार. तर काय वाटतं महिलांचा कसा रिस्पॉन्स आहे तुमच्या वॉर्डमध्ये तुम्हाला? महिलांचं तर लाडकी बहीण म्हणून आम्ही भरपूर कामं केले आहेत महिलांमध्ये. महिला सक्षमीकरणाचं मी वारंवार खूप काम करते. मध्यंतरी मी एक नवरात्र उत्सव ठेवले होते. त्या उत्सवात मी लोकांना हे नाही दाखवून दिलं की आपण देवपूजा करतो वगैरे, ते आहेच, आपलं आराध्य दैवत आहेत, पूजा करणं वगैरे ते आहेच, पण त्यातून महिलांचं सक्षमीकरण करणं हे मी खूप मोठी त्यावेळेस सुरुवात करून दिली होती. महिलांना बचत गट काढणं, महिलांचं सक्षमीकरण करणं, महिलांना घरबसल्या उद्योग मिळवून देणं. मॅडम, शेवटचा प्रश्न, तुम्ही पनवेलच्या मतदारांना आणि आपल्या प्रभागातील मतदारांना काही सांगू शकता का? सांगण्याचं तर मी इतकंच म्हणेल की तुम्हाला निवडून दिल्या तर तुम्ही एक असं काही करू शकता की ते आठवणीत राहील लोकांच्या, तुमच्याही? मी मतदाराला हेच म्हणू शकते, आता आव्हान करू शकते की मतदार बंधू, आपले बंधू भगिनी सगळे खूप सुज्ञ आहेत, सुशिक्षित आहेत, हुशार आहेत. तर आतापर्यंत जो कागदोपत्री किंवा न्यूजच्या माध्यमातून आपण जो विकास पाहिलाय, खरंच आपल्या घरापासून आपण पाहावं की खरंच तो विकास आहे का. आता गटारं, नाली वगैरे एवढे सगळे स्वच्छता सध्या चालू आहे इलेक्शनच्या तोंडावर, पण ही कंटिन्यू आहे का, ही आतापर्यंत झाली होती का, गेल्या 8 वर्षामध्ये काय विकास झाला, हे आपण स्वतःला प्रश्न विचारावा आणि त्याच्यानंतर मग नवीन चेहऱ्यांना एक संधी द्यावी. बस मी एवढंच म्हणेन की नवीन चेहऱ्यांना आम्हाला एक संधी द्या. आतापर्यंत काय विकास झाला आणि इथून पुढे आम्ही काय विकास करू शकतो हे आम्ही आमच्या पत्राच्या माध्यमातूनही दाखवलं आहे. आतापर्यंतचे हे आमचे घोषणापत्र आहेत, ह्याच्यामध्ये आम्ही मेन्शन केलं आहे की आम्ही काय कामं केली आहेत आणि इथून पुढे काय कामं करणे आहोत. नशामुक्ती आहे, एकदा फक्त तुम्ही आम्हाला संधी देऊन बघा, त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, कामं करतोय. मॅडम, आणखी एक प्रश्न विचारतो की 15 तारखेला वोटिंग येईल म्हणजे आणि 16 तारखेला रिझल्ट आहे. तर बरेच लोक वोटिंगची सुट्टी घेतात किंवा फॅमिलीसोबत फिरायला जातात, वोटिंगला जातात, कंटाळा करतात, जात नाही. तर त्या मतदारांना सांगू शकता आहे थोडक्यात? हो, नक्कीच. मी मतदार माझ्या बंधू आणि भगिनींना एक हात जोडून नम्र विनंती करेल की तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी आम्ही खूप प्रयत्न करतोय की आपल्या कळंबोलीचा, देशाचा विकास झाला पाहिजे. सध्या तर मी कळंबोलीचं बोलेल कारण पनवेल महानगर इलेक्शन आहेत, तर कळंबोलीचा विकास झाला पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही खूप मेहनत करतोय, खूप काम करतोय. तर तुम्ही त्या दिवशी आपल्या सुट्टीचा, मतदानाचा हक्क बजवावा.
आणि मतदान करा. मी फक्त तुम्हाला इतकीच विनंती करेल. आम्ही तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करतो. महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी, सक्षमीकरण करण्यासाठी आणि सशक्त करण्यासाठी आम्ही काम करतो. तर आमच्या मेहनतीचं तुम्ही फळ द्या आणि त्या दिवशी तुम्ही सुट्टी वाया न घालवता मतदान करा. मतदान हे तुमचा हक्क आहे. एवढी मी बस नम्र विनंती करू शकते. नक्कीच आपल्यासोबत प्रियंकाताई गाडे मॅडम, त्यांनी खूप छान माहिती सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन दिलीप गायकवाड सोबत सागर पाटील, महाराष्ट्राचा आवाज.